एका माणसाने सगळ्या अख्खी पक्षाची वाट लावली। अनेक लोक निघून गेले, त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहे। अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय, ज्यांनी पक्षाची गद्दारी केली। एक कुटुंब असतं, त्या कुटुंबामध्ये 3 मुलं असतात। पहिल्याचं लग्न होतं, सुनबाई घरामध्ये येते, सासूबाई शिवायला भांडण सुरू होतं। तो मुलगा म्हणतो जाऊ दे मरू दे, आपण घर दुसरं करू, आपण दुसरीकडे जाऊ। पण तो मुलगा आणि ती सून नाही, ती मुलगी बाई दुसऱ्या घरामध्ये राहायला सुरुवात करते। तिसरी सून आल्यावरती परत सासूशी भांडण सुरू होतं। तिसरा मुलगा म्हणतो मला आता घर सोडून जायचं, मी तिसरा मुलगाही घर सोडून जातो। तेव्हा लोक बोलायला लागतात काहीतरी सासूत प्रॉब्लेम आहे। कळलं का? तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये, तिथे तिचा प्रॉब्लेम आहे। ही जी मुलं सोडून गेली ना, त्यांचा नाही प्रॉब्लेम, प्रॉब्लेम सासूचा आहे। या माणसाच्या वागणुकीमुळे पहिल्यांदा राणे बाहेर पडले, मग मी बाहेर पडलो, मग शिंदे बाहेर पडले। पण जो माणूस महाराष्ट्र बाळासाहेबांना जो त्रास देऊन जो फुटून पहिला जो गेला माणूस, ते छगन भुजबळ, ते भुजबळांबरोबर हा माणूस त्यांना मातोश्रीवरती जेवायला बोलवतो। बाळासाहेबांना त्रास दिला हा सोडून द्या, त्याचा काही देणं घेणं नाही। आणि बाकीच्यांकडे बाकीचे शत्रू आहेत, आणि बाळासाहेबांकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन बघा, आणि ह्यांनी जी कृत्य केली आहेत ना त्या पण गोष्टी बघा। बाळगंगावकरांच्या इथे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी बाळाला जो पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो।